नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण जंगलाच्या दिशेने चाललेले असतात. आश्रय पाहुणेला म्हणतो की घड्यामधील पाणी गरम आहे ना. तो शालिनीला ओंजळ करायला सांगतो. पाहुणीला ओंजळीमध्ये ते गरम पाणी टाकायला सांगतो. तो शालिनीला म्हणतो की तुझ्या नवीन प्रवासाची आता सुरुवात होत आहे. तुझ्या पापाचा घडा जो भरलेला आहे तो आजपासून आपण रिकामा करायला थोडीशी सुरुवात करणार आहे. आणि आज जर तू हे करू शकलीस ना तर नित्याशी लढताना तुला ती पुण्याही कामाला येणार आहे असं बोलतो. आश्रय पुन्हा शालिनीला विचारतो की तू तयार आहेस ना, मागं तर फिरणार नाहीस ना. शालिनी म्हणते की मी तयार आहे. आश्रय पाहुणीला सांगतो की मी सांगितल्यानंतर हातावरती पाणी सोडायला सुरुवात करायची आहे. त्याप्रमाणे पाहुणी गरम पाणी शालिनीच्या हातावरती ओतू लागते आणि आश्रय मंत्र म्हणू लागतो. पण त्या गरम पाण्याने शालिनीला खूपच त्रास होऊ लागतो. आश्रय म्हणतो की तुला जमणार आहे का, आपण इथंच थांबायचं का. शालिनी निश्चयानेच म्हणते की नाही, मला सहन होतंय असं बोलते. पाहुणी पुन्हा पाणी ओतू लागते. आश्रय मंत्र म्हणत त्या दोघींच्याही भोवती गोल फिरू लागतो. आता सर्व पाणी कलशामधलं संपलेलं असतं आणि शालिनीचे हात चांगलेच भाजलेले असतात. आश्रय तिला म्हणतो की या पहिल्या परीक्षेमध्ये तर तू पास झालेली आहेस, पण इथून पुढचा प्रवास अधिक कठीण होणार आहे. दाजीपूरच्या अरण्यातील त्या दाजीपूरच्या जंगलामध्ये जाऊन देवीच्या मंदिरामध्ये देवीसमोर जाऊन तुला माफीसुद्धा मागायची आहे आणि तुला पुढच्या सर्व कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असं बोलतो. इकडे नित्या आणि आदिराज देवीसमोर बसलेले असतात आणि देवीला नमस्कार करतात. जोगतीन म्हणते की निघा तुम्ही जे कार्य करायला निघाले आहात त्यामध्ये देवी तुमची नक्कीच साथ देणार आहे. जोगतीन नित्याला म्हणते की गौरी, आत्तापर्यंत तुझ्या पुण्याईने तुला सावरलेलं आहे, पण बेसावध राहू नकोस. संकटाशी तुझं खूप जुनं नातं आहे. तुम्ही चालायला लागले की संकट धावत येतातच. नित्या म्हणते की त्यासाठीच तर आम्ही देवीचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. जोगतीन म्हणते की आता तुम्ही दोघेही एकत्र आहात, पण ज्या वाईटाचा नाश तुम्ही करायला निघाले आहात त्या वाटेवर तुम्ही जाऊ नका, कारण हा डाव कधीही तुमच्यावरती उलटू शकतो. एकमेकांची साथ कधीही सोडू नका. तुम्ही एकत्र राहिलात आणि मार्गावरून ढळला नाहीत तर वाईट शक्ती तुमच्या मार्गातून कायमची निघून जाईल आणि अंबाबाईचा उदो उदो करू लागते. इकडे शालिनी दाजीपूरच्या अरण्याकडून त्या टेकडीकडे चाललेली असते. आश्रय तिला म्हणतो की तुझ्या या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा आहे. इथून पुढचा प्रवास तुला एकटीलाच करायचा आहे. सोमनाथच्या हातामध्ये एक टोपली असते. आश्रय म्हणतो की ही टोपली तुला डोक्यावर घेऊन अनवाणी पायाने चालत जायचं आहे. सोमा शालिनीला टोपली देतो. शालिनी टोपली घेते आणि म्हणते ही तर खूपच जड आहे ना. आश्रय म्हणतो की तुझ्या पापाच्या घड्यापेक्षा तर नक्कीच कमी जड आहे. या टोपलीमध्ये 11 नारळ आहेत, मग जड तर असणारच ना. हे नारळ तुला देवीच्या चरणाशी व्हायचे आहेत आणि मार्ग तर खूपच खडतर आहे, पण यातून जर तू आता माघार घेतलीस तर याचा उलटाही परिणाम होऊ शकतो. शालिनी म्हणते की मला माघार घ्यायचीच नाहीये. आश्रय म्हणतो की देवीच्या चरणाशी हे सगळं व्हायचं आणि तिच्या चरणावरती माथा ठेवून माफी मागायची आहे तुला. पाहुणी लगेच बोलते की मालकीनबाई, मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत, कारण टोपली एवढी जड आहे आणि एवढं डोंगर चढून तुम्हाला कसं जायला जमेल ना, त्यात तुम्ही अनवाणी. आश्रय म्हणतो पण हा प्रवास तिच्या एकटीचा आहे. पाहुणी म्हणते पण जंगलामध्ये खूप काटेकुटे आहेत आणि जनावरंसुद्धा असतात ना. आश्रय चिडूनच म्हणतो की तुम्ही दोघेही रेस्ट हाऊसवरती निघून जा आणि हां, गुपचूप जर तुम्ही शालिनीच्या मागे गेलात तर तिला जे मिळणारं फळ आहे ते तिला कधीच मिळणार नाही. शालिनी लगेच नाही आणि ते दोघांनाही तिथून जायला सांगते. ते दोघेही तिथून निघून जातात. आता शालिनी ती नारळांची टोपली डोक्यावरती घेते आणि आश्रय तिला सांगतो की तुला आता डोंगराच्या दिशेने जायचं आहे, पण जाताना तुला देवीची माफीही मागायची आहे आणि मी सांगेल तो मंत्र देखील म्हणायचा आहे. शालिनी कोणता जप असं विचारते. आश्रय सांगतो की जप असा आहे की देवी आई, मी तुझ्या पायाशी येत आहे, मला माफ कर. असाच जप करत डोंगरावरती जायचं आहे. शालिनी तिथून निघून जाते. शालिनी पुढे चालत असताना तिला काटे दगड टोचू लागतात. तिला त्रासही होत असतो, पण तरी देखील ती तशीच पुढे चालत राहते. अचानक शालिनीला दगडाची ठेच लागते आणि तिला मागचा प्रसंग आठवतो, जेव्हा गौरीला तिने अशाच पद्धतीची शिक्षा दिलेली असते. ती पुन्हा पुढे चालू लागते. इकडे नित्या आणि आदिराज जंगलातून चाललेले असतात. आदिराज नित्याला म्हणतो की नित्या मॅडम, काय झालं आहे. नित्या म्हणते की मला असं वाटते की आज सगळंच पुण्य पणाला लागणार आहे, खूप भीती वाटत आहे. आदिराज म्हणतो पुण्याचा दगडच पापाचा घडा फोडू शकतो, मग त्यासाठी सगळं पुण्य जरी कामाला लागला तरी देखील चालेल.
पण त्या शालिनीच्या पापाचा घडा 25 वर्ष त्या खड्याची वाट बघत आहे आणि सगळं काही ठीक होईल, काळजी करू नका असं म्हणून ते दोघेही पुढे चालू लागतात. इकडे शालिनी चाललेली असते त्यावेळेस तिला पुन्हा गौरीने अशी शिक्षा भोगलेली असती तो क्षण आठवतो. ती मनाशीच म्हणते की गौरीने तर असे कितीतरी कठीण व्रत केले आहेत, यापेक्षा कठीण व्रत करू शकतेस तू शालिनी. काय कमी आहे तुझ्यामध्ये? तुला तुझ्या पापामधून मुक्ती मिळवावीच लागेल आणि पुण्यपदरात पाडून घेऊन तुला गौरीसमोर उभं राहावंच लागेल. आणि पुन्हा जप करत पुढे पुढे चालू लागते. आता शालिनी त्या गुहेपर्यंत पोहोचते. शालिनीचा जप चालूच असतो. देवी आई, मी तुझ्या पायाजवळ आले आहे, मला माफ कर असं म्हणून ती आतमध्ये गुहेत प्रवेश करते. आतमध्ये तिला देवी आईची मूर्ती दिसते. शालिनी त्या मूर्तीच्या दिशेने जाऊ लागते. डोक्यावरची टोपली खाली ठेवते व घंटा वाजवू लागते. ती देवीला नमस्कार करते आणि म्हणते, देवी आई, माझं खूप चुकलेलं आहे. माझ्या सगळ्या चुका पोटात घाल. गौरीचं तू नेहमीच ऐकत आली आहेस ना, एकदा तरी माझं ऐक. आणि खरंच मला आता पश्चाताप होत आहे आणि मला माहिती आहे मी खूपच मोठी पापं केलेली आहेत. माझ्या घरातील सर्वांना मी संपवलेलं आहे. गौरीवर सुद्धा मी खूप अन्याय केलेला आहे आणि म्हणूनच तुझी माफी मागायला मी इथं आलेली आहे. तुला माहिती आहे की या अगोदर मी कधीच तुझ्यासमोर रडलेली नाही, पण आता स्वतःला नाही अडवू शकत मी आणि रडू लागते. माफी मागते. आई, माझ्या सगळ्या चुका पदरात घाल, माझं चुकलं आहे असं बोलते. आता अचानकपणे संत्या आणि आदिराज येऊन गुहेच्या तोंडाशी खूप मोठा दगड लावून गुहेचं तोंड बंद करतात. शालिनी धावतच गुहेच्या तोंडाजवळ जाते आणि पाहते तर दरवाजा बंद केलेला असतो. ती म्हणते की कोण आहे तिकडे? मी म्हणाले आहे ना, मला पश्चाताप झालेला आहे असं बोलते. इकडे बाहेर आदिराजला मागचे प्रसंग आठवतात. असंच गौरीला देखील तिने एका गुहेमध्ये अडकवलेलं होतं. आता गुहेच्या आतमध्ये नित्या मोठ्या आवाजातच बोलते की शालिनी शिर्के पाटील, अशाच पद्धतीने तू गौरीला देखील अडकून मारण्याचा प्रयत्न केला होतास, आठवतंय ना? आता तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. तुला क्षमा नाही असं बोलू लागते. शालिनी आता खूपच घाबरलेली असते. शालिनीला दोघांनाही मारल्याचा प्रसंग आठवत असतो. शालिनी पुन्हा हात जोडून देवीची प्रार्थना करते की आई, मी खरंच मनापासून तुझी माफी मागत आहे. मला माफ कर. मला खूप पश्चाताप होत आहे. पश्चातापामध्ये तर सगळी पापे जळतात ना, मग माझ्यासाठी का वेगळा न्याय करत आहेस तू? मला माफ कर असं म्हणू लागते. तितक्यात तिथे एक नाग येतो. अचानकपणे नागाला समोर पाहून शालिनी खूप जोरात ओरडते आणि बेशुद्धच पडते. इकडे बाहेर संत्या आदिराजला म्हणतो की शालिनीला साप चावला असेल का? आदिराज म्हणतो की जरी साप चावला असेल तरी तो बिनविषारी आहे, तिला काहीही होणार नाही. इकडे अचानकपणे मंदिरातील घंटा वाजू लागतात. त्या घंटेच्या आवाजाने शालिनी शुद्धीवर येते. ती खूप डचकते आणि उभी राहते. पुन्हा देवीला हात जोडून म्हणते की आई, कसली परीक्षा घेत आहेस तू माझी? मला माफ कर. माझ्या पापांचा घडा भरलेला आहे, मला माहिती आहे, पण मला या माझ्या पापांमधून मुक्त कर. हा घडा नुसता रिकामा नको करू, तर तो पुण्याने सुद्धा भर. मला माफ कर. अशी परीक्षा घेऊ नकोस माझी अशी बोलते. आता शालिनीला झटका येऊ लागतो आणि चक्क नित्या आणि राजमा दोघीही देवीच्या मूर्तीच्या पाठीमागून तलवार घेऊन तिच्यावरती धावून येतात. दोघींना अचानकपणे पाहून शालिनीला तर धक्काच बसतो. शालिनी भीतीने मागे मागे सरकू लागते. त्या दोघीही तलवार घेऊन पुढे पुढे तिच्या दिशेने चालत येऊ लागतात. दोघीही जोरात ओरडून शालिनीवरती तलवार उगारतात. तर शालिनी दोन्हीही हात आपल्या चेहऱ्यावरती धरते आणि वार अडवण्याचा प्रयत्न करते. परत हळूच भीतीने हात खाली करते तर समोर कोणीही नसतं. ती इकडे इकडे पाहू लागते. सर्व काही शांत झालेलं असतं. ती खूपच दचकून जाते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आश्रय जोराने शिट्टी वाजवतो आणि शिट्टीचा आवाज ऐकल्यानंतर नित्या आणि आदिराज दोघेही झुडपामधून बाहेर येतात. आश्रय त्यांना म्हणतो की मला माहिती होतं की तुम्ही नक्की येणार. मी माझी जबाबदारी पार पाडलेली आहे. या सर्व प्रसंगाच्या अगोदर नित्या आणि आदिराज कोल्हापूरला जाऊन आदिराजला भेटलेले असतात. आदिराज आपल्याला म्हणतो की तुम्हाला माहीत नाहीये की तिने तिच्या भूतकाळामध्ये काय काय केलेलं आहे. आश्रय म्हणतो की मला तिच्या भूतकाळाशी काहीही घेणं देणं नाही आणि म्हणून मी तिला दिलेला शब्द मोडू शकत नाही असं त्याने सांगितलेलं असतं. आता इकडे शालिनी जेव्हा घरी येते त्यावेळेस आश्रय तिला सांगतो की आता तुझा कठीण काळ सुरू होणार आहे. हे ऐकल्यानंतर शालिनी खूपच घाबरते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.